So once again welcome all the students. Very good morning to all you. So first of all I will request you to kindly ignore the background noise. Okay. So please concentrate on over the this sessions. Okay. If any background music sound is getting, please ignore it. Okay. So let us this is the second part of our capstone project. So we'll see what is being mentioned in the syllabus. Syllabus मध्ये काय आहे हे आपण बघून घेऊ. ठीक आहे. सो कोर्स टायटल आहे कॅपस्टॉन प्रोजेक्ट प्लॅनिंग सेमिस्टर 5th. कोड काय 22058. रॅशनली म्हणजे काय तर्क, त्याचा आउटकम काय येणार आहे. ठीक आहे. हे जे तुम्ही कोर्स करणार हे का तुम्ही जे शिकणार आहे कॅपस्टॉन प्रोजेक्ट प्लॅनिंग याच्यात म्हणजे काय येणार आउटपुट काय येणार. तुम्ही आता एवढं 3 इयर्स तुम्ही डिप्लोमा करत आहे तर याच्यात तुम्हाला काय भेटणार आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला काय तुमचा आउटकम येणार आहे, तुमचा रिझल्ट कसा येणार आहे. सो MSBTने काय म्हटलं आहे, अकॉर्डिंग टू द रिक्वायरमेंट ऑफ National Board of Accreditation NBA, learning to learn is an important graduate attributes GA number 11. So NBA मध्ये एक graduate attribute आहे, त्याला एक पॉईंट आहे 11 नंबरचा. It required to develop these skills in the students so that they continue to acquire on their own new knowledge and skills from different on the job experience due to their career in industry. An educational project just does not that and may be defined as a हे काय डेफिनेशन दिलेलं आहे तुम्हाला. ओके. अ पर्पजफुल स्टुडंट ॲक्टिव्हिटी प्लॅन डिझाईन and performed by a student or a group of students to complete the identified problem task which requires student to integrate the various skills acquired over a period to accomplish higher level cognitive and affective domain outcome and sometimes the psychomotor domain outcome as well. Now cognitive means what? Thinking. Okay. हाय लेवल ऑफ कॉग्नेटिव्ह म्हणजे मीन्स कोणत्या लेवल तुम्ही थिंक करताय, विचार करत आहे. सायकोमोटर म्हणजे हे तुम्ही ते प्रॅक्टिकल करत आहे. जेव्हा तुमचे विचार आणि तुमचे प्रॅक्टिकल कंबाईन होणार तर तुमचं ते बिहेवियर आहे अफेक्टिव्ह डोमेन, ते अफेक्टिव्ह डोमेन तुम बिहेवियर तुमचं चेंज होणार आहे. तर तुम्ही आतापर्यंत जे काही 3 वर्षामध्ये तुम्ही जे शिकणार आहे त्याच्यावर तुम्हाला काहीतरी प्रोजेक्ट बनवायचा आहे. कॅपस्टोन म्हणजे काय, जसं आपलं मंदिराचं जे टोक असतं, ठीक आहे, याला कॅपस्टोन म्हणतात. ओके. ते आपण बघू नंतरच्या लेक्चरमध्ये काय असतात ते डिटेलमध्ये. कॉम्पिटन्सी या तुम्हाला काय भेटणार आहे, म्हणजे तुमचं काय म्हणजे प्रोग्रेस येणार, इम्प्रूव्हमेंट जर तुम्ही हे सिरियसली करत असेल तर. प्लॅन इनोव्हेटिव्ह क्रिएटिव्ह सोल्युशन इंडिपेंडेंटली or collaboratively to integrate various competencies acquired during the semesters to complete the identified problems, tasks, shortcomings faced by industry users related to the concerned occupation. तर आपल्याला मध्ये काय स्किल आली पाहिजे की आपल्याला प्रॉब्लेम सॉल्विंग आलं पाहिजे. कोणताही कसं आहे, कोणताही प्रॉब्लेम असो आपल्या समोर इंडस्ट्रीमधला किंवा आपलं डे टू डे लाईफमधलं, ते आपल्याला जे काय आपण शिकलो त्याच्यातून आपल्याला काय काय टेक्निक्स वापरून आपल्याला ते प्रॉब्लेम सॉल्व करता आला पाहिजे. ठीक आहे. हे काही कोर्स आउटकम आहे. नंतर आपण बघू कॅपस्टोन प्रोजेक्ट. ठीक आहे. जे काही मेन्शन केलं आहे, वन ऑफ द डिक्शनरी मिनिंग काय, क्राउन. ठीक आहे. क्राउन म्हणजे जे आपण जसं दाखवलं आहे हे क्राउन वरचा मंदिराच्या वरची कलश असतं ना, कोणताही कुठेही गेलं तर चर्चमध्ये क्रॉस असतं. ठीक आहे. तसं ते कॅपस्टोनवरती असतं, आपण जो कॅप घालतो, ठीक आहे, कॅप, त्याला म्हणतात कॅपस्टोन. One of the dictionary meaning is the crown or the stone placed on the top of the building structure like kalash on the top of the temples or a mosque or a cross on the top of the church. ठीक आहे. याला म्हणतात कॅपस्टोन प्रोजेक्ट. So to develop the high essential industry oriented skills and competency in the student, the capstone project are offered in last 2 semester to serve the पर्पज. आता हा कॅपस्टोन प्रोजेक्ट जे आहे CPP हे तुम्हाला 2 सेमिस्टरमध्ये करायचं आहे, 5th आणि 6th मध्ये. 5th मध्ये काय करायचं आणि 6th काय करायचं आहे तुम्हाला मी आता सांगणार आहे. ठीक आहे. तर 2 पॉईंट्स आहे, इंटिग्रेट द कॉम्पिटन्सी ॲक्वायर्ड बाय द स्टुडंट इन द प्रिव्हियस अँड करंट सेमिस्टर
इंटिग्रेट द कॉम्पिटन्सीज म्हणजे आता तुम्ही पण जे काय किती तुम्ही विषय शिकले असेल, फर्स्ट इयरमध्ये 5 शिकले असेल, फर्स्ट इयरमध्ये फर्स्ट सेमिस्टर 5, सेकंड सेमिस्टर 5, थर्ड सेमिस्टर 5, फोर्थ सेमिस्टर 5, फिफ्थ सेमिस्टर 5 आणि सिक्स्थ सेमिस्टरमध्ये किती 4 किंवा 5 शिकणार आहे. तर हे सगळे तुम्हाला इंटिग्रेट करून हे तुम्हाला ते आउटकम आणायचं आहे. प्रोव्हाइड द अपॉर्च्युनिटी फॉर इंटरडिसिप्लिनरी वर्क इन टॅकलिंग द प्रॉब्लम लाईकली टू बी फेस्ड बाय द इंडस्ट्री विच आर एक्साइटिंग अँड चॅलेंजिंग. तर हा आपला कॅपस्टोन प्रोजेक्ट प्लॅनिंग आहे. नेक्स्ट पॉईंट आपला, ठीक आहे. याच्यामध्ये काही पॉईंट्स दिलेले आहे. लर्निंग आउटकम्स काय होणार आहे, ठीक आहे. हे कसं करायचं आहे. शो द पहिला पॉईंट काय आहे आपला, शो द ॲटिट्यूड ऑफ एक्वायरिंग. म्हणजे तुम्हाला कॉन्फिडन्स पाहिजे की हे मी करू शकतो, ठीक आहे. आयडेंटिफाय द प्रॉब्लम इन द एरिया रिलेटेड टू द प्रोग्राम. जे काय तुमच्याकडे प्रॉब्लेम येतील त्याला डिफाईन करायचं, तुम्हाला आयडेंटिफाय करायचं. तर सांगायचं की हा प्रॉब्लेम कशामुळे आला आहे. आयडेंटिफाय द इन्फॉर्मेशन सजेस्टेड द कॉज ऑफ प्रॉब्लम अँड पॉसिबल सोल्युशन्स. तो प्रॉब्लेमचं कारण काय आहे आणि ते सोल्युशन काय असणार हे आपल्याला ओळखायचं आहे. असेस द फिजिबिलिटी ऑफ डिफरंट सोल्युशन अँड द फायनान्शियल इम्पॅक्ट. त्याचे काय कशा प्रकारे पण त्याला सॉल्व करू शकतो आणि त्याला किती खर्च येईल, फायनान्शियल इम्प्लिमेंटेशन हेच पण सांगायचं आहे. काय लागतं काय नाही लागणार आहे. नंतर कलेक्ट द रिलेव्हंट डेटा फ्रॉम डिफरंट सोर्स, ठीक आहे. बुक्स, इंटरनेट, मार्केट, सप्लायर, एक्सपर्ट एक्सेट्रा थ्रू सर्वे अँड इंटरव्ह्यू. तर हे तुम्हाला डेटा कलेक्ट करायचा आहे. ओके. प्रिपेअर द रिक्वायर्ड ड्रॉइंग अँड डिटेल प्लॅन फॉर एक्झिक्युशन ऑफ वर्क. तुम्हाला हे प्लॅन तयार करायचं आहे. कोणकोणता प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व करणार आहे तुम्ही. वर्क पर्सिस्टंटली अँड पार्टिसिपेट इफेक्टिव्हली इन ग्रुप वर्क टू अचीव द टार्गेट, ठीक आहे. पर्सिस्टंटली करायचं, कॉन्स्टंटली तुम्हाला आउटकम बेस्ड तुम्हाला प्रॅक्टिस करायचं आहे आणि ग्रुपमध्ये ॲक्टिव्ह राहायचं आहे सगळ्यांनी टू अचीव द टार्गेट. वर्क इंडिपेंडेंटली फॉर द इंडिव्हिज्युअल रिस्पॉन्सिबिलिटी अंडरटेकन. प्रत्येकाने जे काही काम वाटून घेतलं असेल ग्रुपमध्ये, प्रत्येकाने इंडिपेंडेंटली काम करायचं, डिपेंडेंट नाही राहायचं. आस्क फॉर द हेल्प फ्रॉम अदर इन्क्लुडिंग गाईड व्हेन रिक्वायर्ड. जर तुम्हाला काही वाटलं असेल की मला हे पाहिजे, काही मदत पाहिजे, तर हे आपण मेन्शन करायचं. प्रिपेअर पोर्टफोलिओ टू रिफ्लेक्ट ऑन एक्सपिरियन्स ड्युरिंग द प्रोजेक्ट वर्क. तुम्ही जे काय एक्सपिरियन्स घेतला आहे त्याला चिंतन मन म्हटलं आहे याच्यामध्ये, ठीक आहे. चिंतन मनन करायचं आहे. काय तुम्ही कोणता एक्सपिरियन्स तुम्ही डिफाईन करायचं. जसे आपण काही मूवी पाहतो, आपण पिक्चर पाहतो आहे, मग त्या पिक्चरला बनवतात ते मूवी रिमेक म्हणतात त्याला. मेकमध्ये काय एक्सपिरियन्स शेअर करतात सगळेजण, डायरेक्टर, प्रोड्युसर, हिरो, हिरोईन सगळे आपला एक्सपिरियन्स शेअर करतात. तसं आपल्याला याच्यामध्ये करायचं आहे. कॉन्फिडेंटली आन्सर द क्वेश्चन आस्क्ड अबाउट द प्रोजेक्ट. जेव्हा तुम्हाला प्रश्न विचारा असेल तर तुम्ही कॉन्फिडेंटली ते सांगायचं. ओके. द स्कोप ऑफ प्रोजेक्ट्स, रिलेशन टू डिप्लोमा प्रोग्राम करिक्युलम, ठीक आहे. तिकडे तुम्ही प्रोजेक्ट आता CPBमध्ये करणार आहे, जे काय घेणार तुम्ही ते आपलं डिप्लोमा तुम्ही जे शिकले आहे त्याच्यामध्येच पाहिजे, ठीक आहे. तर तुम्ही ॲज इलेक्ट्रॉनिक्स तुम्ही मेकॅनिकल घेऊ नका, पण त्याच्यात मेकॅनिकल तुम्ही घेत असेल त्याच्यात इलेक्ट्रॉनिक्ससुद्धा इम्प्लिमेंट पाहिजे, ठीक आहे. कम्प्युटरचं काही प्रोग्राम करत असेल तुम्ही, त्यात इलेक्ट्रॉनिक्सचं काहीतरी इन्व्हॉल्वमेंट पाहिजे. मग तुम्ही कोणत्या प्रोजेक्ट त्याला इलेक्ट्रॉनिक्सचं पाहिजे तुम्ही ॲज इलेक्ट्रॉनिक्स स्टुडंट्स, ठीक आहे. ॲबिलिटी पजेस्ड बाय दिस ग्रुप ऑफ स्टुडंट. तुम्ही काय घेतलं आहे. रिसोर्स अवेलेबल, ठीक आहे. त्यात आहे टाईम अवेलेबल, रॉ मटेरियल, कंपोनंट रिक्वायर्ड, मॅन्युफॅक्चरिंग, फॅब्रिकेशन, इक्विपमेंट, टूल्स रिक्वायर्ड. तुम्हाला म्हणजे सगळं लिस्ट म्हणजे तुम्हाला बनवायची, तुम्हाला काय लागणार आहे, काय घेतलं तुम्ही, ठीक आहे. नंतर सजेस्ट टाईप ऑफ कॅपस्टोन प्रोजेक्ट. ओके. सजेस्ट टाईप ऑफ फिजिबिलिटी कसं पाहिजे इन जनरल प्रोजेक्ट दॅट द स्टुडंट कॅन टेकअप कुड बी ऑफ फॉलोइंग टाईप. फिजिबल स्टडीज, डिझाईन प्रोजेक्ट, मार्केट सर्वे अबाउट. म्हणजे तुम्हाला जे काय जवळपास आहे त्यालाच घेऊन तुम्हाला ते प्रोजेक्ट करायचं, किंवा पुस्तक असं, किंवा ऑब्जेक्ट जे काय टूल्स, EDA टूल्स, इन्व्हायरमेंट सॉफ्टवेअर असेल तुमच्याकडे इन्व्हायरमेंट डेव्हलपमेंटचे, ते साठी तुम्हाला ते वापरून तुम्हाला ते प्रोजेक्ट करायचं आहे. फील्ड वर्क. ओके. नंतर कंपॅरेटिव्ह स्टडीज, थेरॉटिकल स्टडीज, ठीक आहे. टू सिस्टम्स, मेकॅनिकल प्रोसेस, डिटेल्स कंपॅरिझन, देन
ऑन द बेसिस ऑफ कॉस्ट, एनर्जी कंजर्वेशन, इम्पॅक्ट ऑन एन्व्हायरमेंटल टेक्नॉलॉजी यूज्ड, ॲप्लिकेशन ऑफ इमर्जिंग, याचे काय काय ॲप्लिकेशन करणार आहे ते तुम्ही घेणार आहे. ठीक आहे. द फॅब्रिकेशन ऑफ इक्विपमेंट मशीन, डेव्हलपमेंट ऑफ सॉफ्टवेअर ऑर यूज ऑफ सॉफ्टवेअर फॉर सॉल्विंग द सम ब्रॉड बेस्ड प्रॉब्लम. ठीक आहे. हे सगळं तुम्हाला हे आयडेंटिफाय करायचं आहे. हे तुम्हाला वापरून मला प्रोजेक्टमध्ये काय काय लागणार आहे. ठीक आहे. सजेस्टेड टाईप ऑफ कॅपस्टोन प्रोजेक्ट. ठीक आहे. सजेशन्स आहे. तुम्हाला जर कोणताही प्रोजेक्ट घेत असेल तर तुम्हाला जे काही गाईड नेमून दिले जाणार तुम्ही त्यांना विचारून ते तुम्ही किंवा तुम्ही डिस्कस करून ते तुम्ही प्रोजेक्ट घेऊ शकता. तर पुढच्या लेक्चरमध्ये आपण गाईडलाईन्स बघू. तो पण आपण आता थांबू. थँक्यू. आणि काइंडली इग्नोर द बॅकग्राऊंड नाही. तुम्हाला काय पाठीमागे काही नॉईज येत असेल त्याला इग्नोर करा. ओके. थँक्यू.